ठीक आहे. आता करू प्रोजेक्ट स्टार्ट. आता बरेच दिवस झाले सुट्ट्या घ्यायचं आता. CMD सांगा चला आता पहिली कमांड काय आहे. ते लक्षात घे env scripts activate हा ते सगळं env लक्षात slash scripts activate एंटर. cd डॉट multiple स्पेस. hours. ठीक आहे. हिने अभ्यास केला असं. काय नाही करायचं. ठीक आहे. नंतर सेव्ह कोणता Multi-profile. मल्टी प्रोफाईल. ठीक आहे. Run server. py manage डॉट py रन सर्वर. ह्याला काय झालं लोडिंग घ्यायला इथं. ठीक आहे. झालं आपलं. ठीक आहे. ओपन. याचं काय काम नाही आपल्याकडं. ठीक आहे. मला अजून एक लागन ॲडमिनसाठी. ठीक आहे. ते पण ओपन करून देतो. ठीक आहे. दोन तुम्ही ठीक आहे. स्लॅश ॲडमिन. ठीक आहे. तुम्ही लवकर लेक्चर जॉईन केले तर संपून जाईल लवकर. ठीक आहे. काय दिसा दिसते दिसते ना. ठीक आहे. आता आपलं वर्किंग कुठपर्यंत इथपर्यंत कम्प्लीट झालं आपलं स्लायडर. आता हा सेक्शन आहे. ठीक आहे. हा तुम्हाला होमवर्कसाठी दिलता मी. ठीक आहे. हा सेक्शन तुम्हाला होमवर्कसाठी दिलता. होमवर्कसाठी हा सेक्शन कुठपर्यंत करायचा आहे. हा सेक्शन करायचा आपल्याला. ठीक आहे. हा आपण रिमूव्ह करून टाकू डायरेक्ट. सिंपल एवढा ठेवायचा. हा सेक्शन ठेवायचा का रिमूव्ह करून टाकायचा. ठीक आहे. करून टाकू. काय करायचं. रिमूव्ह. ठीक आहे. तर मी रिमूव्हर जास्त टपून येतं. ठीक आहे. आपल्याला एक घ्यायचं आहे हेडिंग किंवा टायटल आणि दुसरं डिटेल्स. ठीक आहे. दोनच काम यासाठी करतो. दोनच कारण आपले दोन सेक्शन आहेत तिथं. ही एक हाफ स्क्रीन आहे एवढी. ठीक आहे. आणि हा एक आहे. हा इमेजसाठी आपल्याला दुसरे एक बनावं लागणार आहे. तर ह्याच्यात ॲड करून ते जमणार नाहीत कारण हे चेंज नाही होत. इमेज चेंज केले तर हे जे टेक्स्ट आहे ती चेंज नाही होत. मग ते तसा कोड करावं लागणार आपल्याला. आपलं मेन जेवढं आहे तेवढं लक्ष देत होता. ही एक आणि ही एक हे टायटल आणि डिटेल्स बस. ठीक आहे. VS कोड VS कोड VS कोड VS कोड. हा ठीक आहे. VS कोड सापडला. ठीक आहे. होम पेजची मला गरज नाही आता सध्या. ठीक आहे. मेन इमेजची पण गरज नाही. ठीक आहे. ते कोणाची वर यूज येते या. ठीक आहे. ॲडमिन ॲपच्या आता आलो नॉबारमध्ये. स्लो चालते असं लॅपटॉप मला वाटतं बरं झालं. चालायला लागलंय ते. नावबार. ठीक आहे. नावबार ओपन केला. नावबार कोणाचा ओपन केला आता ॲडमिनचा. ठीक आहे. आपलं होम पेज सापडा कुठे आहे. ठीक आहे. होम सापडलं. ठीक आहे. आता नेक्स्ट सेक्शन कोणता आहे आपला. नेक्स्ट सेक्शन हा कोणता आहे स्लायडरचा आहे. ठीक आहे. ह्याला म्हणून आपलं स्लायडर टायटल स्लायडर डिटेल्स आणि स्लायडर इमेज हे तीन नाव त्यासाठी बेस्ट. ठीक आहे. हे कट करतो. स्लायडर. ठीक आहे. स्लायडर नाव दिलं त्याला. इथे URL पण बनवून देऊ त्याला स्लॅश स्लायडर स्लॅश. ठीक आहे. बनवली. ठीक आहे. कॉपी केली URL ला. ठीक आहे. URLs मध्ये आलं. URL मध्ये त्याला रजिस्टर करून घेऊ. ॲज इट इज कॉपी केला सेक्शन हा. इथे पेस्ट केला. आता बाकीचे हे दोन तर लागत. हे तीनही नाही लागत मग सध्या. ठीक आहे. तर आपले एक कमी राहिलं याच्यात. ठीक आहे. आधी कालचं वर्क कम्प्लीट करून घेतो. ठीक आहे. होमवर्क. होमवर्क नाही. ठीक आहे.
आता इथं तरी म्हणलं कारण 5 URL असते त्याला. ठीक आहे, एक असते मेन. ठीक आहे, दुसरी असते सेव्ह करण्यासाठी, तिसरी एडिटसाठी, चौथी अपडेटसाठी. एक URL कमी पडली आपल्याला डिलीटची. ठीक आहे, ती पण करून घेतो आता ह्याच्यातच लगेच. ठीक आहे, चला डिलीटची URL बनवून घेऊ तिथे एक. ॲडमिन मेन इमेज. ठीक आहे, मेन इमेज आपलं इथं या. इथं एडिटचं आहे. इथं कुणाला करायचे आपल्याला डिलीट करायचे. डिलीटची पण एक URL बनवलेली. ठीक आहे, URL बनवली, त्याला रजिस्टर करून घ्या URLs मध्ये. ठीक आहे, डिलीट. ठीक आहे, अपडेट नाही करून डिलीट केलं, रजिस्टर करून घेतली. ठीक आहे, आता व्ह्यूज मध्ये आलो तर फंक्शन बनवा डेफ डिलीट मेन इमेज, त्याला रिक्वेस्ट. ठीक आहे, रिटर्न. डायरेक्ट इथं मी काय करतो रिडायरेक्ट यूज करतो सिंपल. ठीक आहे, रिडायरेक्ट कोणत्या पेजवर करणार, मेन इमेजच्या. आता मला काय करायची, डिलीट करायची इमेज. मग जो डेटा असेल तो सगळा ओल्ड डेटा. ठीक आहे, ओल्ड डेटा इक्वल्स सिंपल एक काम करतो. ठीक आहे, इथूनच कॉपी करून घेऊन आलो. ठीक आहे, अपडेटला रिक्वेस्ट. गेटमध्ये आपली ID जाणार आहे. ओल्ड डेटा डॉट मॉडेल्स डॉट इमेज मेन इमेज डॉट ऑब्जेक्ट डॉट गेट. ID घेतली. ID कशी देणार आहेत आपली गेटमध्ये येणार आहे एडिटला. फक्त डिलीटला सॉरी आपल्या ह्याला अपडेटला पोस्टमध्ये येते ती. आणि एडिटला आणि डिलीटला ID कशी देऊन जाते गेटमधून. आणि ती ID काय करतो डिलीट करतो. डिलीट केली. ठीक आहे, याचं काम संपलं. ठीक आहे, आता आपलं पुढं तर ठीक आहे URLs वर. ठीक आहे, अजून एक URL लागणार आहे. ठीक आहे, त्याच खाली पेस्ट करतो इथं. आता मेन इमेज. ठीक आहे, आपलं काय 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 नावाने URL आपली स्लायडर. ठीक आहे, मग स्लायडर नावाने तिला रजिस्टर करून घेतो इथं. घेतली. ठीक आहे, आता चला त्याचं फंक्शन बनवा. आपलं व्ह्यूज कुठं गायब झालं, काय परत घेऊन यावं लागणार त्याला. ठीक आहे, व्ह्यूज आणलं. ठीक आहे, ॲज इट इज मी सगळा कोड काय करतो कॉपी करतो. मी त्याचं काय टाईप करणार नाही. ठीक आहे, जेवढा लागेल तेवढा ठेवतो, बाकी सगळा कमेंट कट नाही करायचा आपल्याला. परत तो माझ्याच कामात येणार. ठीक आहे, पर्यंत आपल्या सेव्हचं पण आता सध्या लागत नाही आपल्याला, छोटा पार्ट लागतोय फक्त. ठीक आहे, स्लायडर डॉट HTML नावाचे पेज बनवून घ्या. ठीक आहे, आणि ती कुणाच्या आतमध्ये आता ॲडमिन ॲपच्या. स्टॅटिकचं काय काम नाही आपल्याला. ठीक आहे, ॲडमिन ॲपच्या आतमध्ये एक पेज बनवलं आणि फाईल. ठीक आहे, स्लायडर डॉट HTML. आता एक फॉर्म बनवायचा आपल्याला. ऑलरेडी माझ्याकडे फॉर्म बनवलेला आहे, मी तोच घेऊन येतो मेन इमेजमध्येच. ठीक आहे, का नवीन फॉर्म क्रिएट करू परत स्टार्टिंगपासून. आपलं डिझाईन आहे. ठीक आहे, ॲडमिनमध्ये. ठीक आहे, इथं कॉपी केलं. ठीक आहे, स्लायडरमध्ये आणून ते पेस्ट केलं. ठीक आहे, डिझाईन आली आपली. इथं मी चेक केलं इथं. ठीक आहे, होमवर. ठीक आहे, स्लायडर. ठीक आहे, आलं आपलं स्लायडरचं पेज ओपन झालं. ठीक आहे, जसं असं माझं काय आलं स्क्रीन. ठीक आहे, आता मला त्याला फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, आता इथं माझं टेबल कुठं स्टार्ट झाला आहे चेक करा. लाईन नंबर 13 इथं एरो येईल, तो काय करा ड्रॉप डाऊन. ठीक आहे, मग सगळा टेबल आला, त्याला कट करून टाका. इथं आपला काय करा फॉर्म स्टार्ट करा. फॉर्म स्टार्ट केला. ठीक आहे, फॉर्म स्टार्ट केला, फॉर्मचा एंड पण केला. ठीक आहे, आता फॉर्मच्या आतमध्ये मला काय घ्यायचे डिव घ्यायचे. ठीक आहे, डिव घेतला एक. ठीक आहे, त्याचा क्लोज पण केला. डिव घेतला त्याचा क्लोज केला. ठीक आहे,
त्याला देतो क्लास, काय द्यायचं, रो. ठीक आहे, क्लास रो. ठीक आहे, काय तर मिसिंग वाटतं याच्यात. त्याचं नाव आहे ठीक आहे, परत एक डिव घेतला, बोल क्लास माल जितने का तिथे खाली खाली 3 दिवस पडे. ठीक आहे, एक क्लास घ्या परत. ठीक आहे, क्लास. आता किती आपला कॉलम किती घ्यायचा आहे, होल 6चा. 12 घ्या, 12 घेतला तर फुल स्क्रीन होईल. H1 मध्ये आता हेडिंग आपलं काय घ्यायचे, टायटल. टायटल म्हणा किंवा टायटल म्हणू शकतो, काय अडचण नाही त्याला. ठीक आहे, नंतर इनपुट, त्याचा टाईप, टेक्स्ट. त्याला नेम दिलं टायटल. त्याचा काय फॉर्म कंट्रोल. ठीक आहे, जर नाही दिलं, मी चेक केला आता. ठीक आहे, माझा फॉर्म आला नॉर्मल. ठीक आहे, जसं मी त्याला फॉर्म कंट्रोल देईन, मग तो काय करेन त्या हिशोबाने त्याची वेट ते ऍडजस्ट करेन. आता क्लास फॉर्म कंट्रोल केली, त्याने कलर पण चेंज केला त्याचा. ठीक आहे, असे मला किती डिओ बनायचे आता, 2. एक आपलं कशासाठी, टायटलसाठी, आणि दुसरा डिटेल्स. दुसरा डिटेल्ससाठी, म्हणजे नेम पण चेंज करतो, डिटेल्स. आले माझे 2. ठीक आहे, आता एक बटन लागणार आपल्याला. ॲज इट इज कॉपी केला, पेस्ट केला. ठीक आहे, आता कोल मला कधी घ्यायची, बटन आहे. ठीक आहे, त्याला मला काय घ्यायचं, सेंटरला घ्यायचं आहे. ठीक आहे, मग मी एक काम करणार, त्याला कोल 12 देणार, मला जास्त स्क्रीन पाहिजे. मग हे जे 2 हे येतं इनपुट येतात, त्याची पूर्ण स्क्रीन कोण कव्हर करणार, म्हणजे कोल 12. ठीक आहे, आता जर मी इनपुट दिलेलं आपल्याला चेक केलं, ठीक आहे, पूर्ण कव्हर केलं तिने. पण आता इथे मला इनपुटची गरज आहे का, मला कोण लागणार, इथं बटन लागणार आहे. बटन सेव्ह नावाचं. ठीक आहे, आलं बटन. ठीक आहे, आता मला काय करायचं, त्याला सेंटरला घ्यायचं इथं. त्याला वरून मी स्पेस पण देतो थोडा. स्पेस दिला, मार्जिन टॉप, मग एम टी म्हणजे मार्जिन टॉप. मग तो काय करणार, वरून स्पेस घेणार 5 पिक्सलचा. ठीक आहे, आता मला काय करायचं, बटन आहे ते काय करायचं, सेंटरला घ्यायचं इथं. ठीक आहे, इथं टेक्स्ट सेंटर, टेक्स्ट सेंटर, सेंटरला आलं. आता मला बटनचा कलर पण काय करायचा आहे, चेंज करायचा आहे. तर ब्लॅक आणि व्हाईट करायचा आहे. एक क्लास देतो त्याच्यामध्ये, क्लास काय, टेक्स्ट टेक्स्ट व्हाईट. ठीक आहे, कलर आहे तो मग काय केला, व्हाईट केला. आता तो शो होतोय का, नाही. मी त्याचं एक काम करतो, त्याचा कलर पण चेंज करतो बटनचा. बीटीएन 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 कोणता आहे आपला, इन्फो असू शकतो. इन्फो नाही, हा कलर कोणता दिलेला आहे, प्रायमरी डार्क.
त्याचा कलर पण आला. आता झालं माझं बटन पण. आपला आता फॉर्म बनवलेला आहे. ठीक आहे, त्याला ॲक्शन द्या. ॲक्शन काय द्यायची आपल्याला? सेव्ह. काय नाव आहे आपलं? स्लायडर स्लॅश. त्याची मेथड कोणती राहील आपली? मेथड पोस्ट. आता ते एनसी टाईप यूज करायची गरज का आपल्याला? नाही. का? त्याची इमेज नाही. इमेज नाही आपल्याकडे. ठीक आहे, त्याला एक CSRF टोकन. CSRF टोकन दिलात आपण. ठीक आहे, सिक्युरिटीसाठी. ठीक आहे, आपलं काम क्लिअर. ठीक आहे, फॉर्म आपला झाला. आता राहिला टेबलचं. ठीक आहे, टेबलचं पण काम क्लिअर करून घेऊ. ठीक आहे, ऑर्डर लिस्ट वेलकम टू ॲडमिन. ठीक आहे, स्लायडर ऑर्डर लिस्ट करतो, स्लायडर करतो. ठीक आहे, ठीक आहे, ह्याला पण टेक्स्ट सेंटर देतो. ठीक आहे, टेक्स्ट सेंटर. लिस्ट. आता पण टेक्स्ट काय करतो? सेंटरला घेतो. ठीक आहे, लिस्टचा. आता मला याची गरज नाही, तर मग हे काय करतो मी रिमूव्ह करून टाकतो. स्कोप वरचा टेबल हेडिंग मला फक्त 1 2 3 लागतील. ठीक आहे, 2 लागतील ॲक्शनसाठी. ठीक आहे, एक बटनसाठी आपल्याला, एडिट डिलीटसाठी, ॲक्शनसाठी. दुसरा लागेल आपल्याला सिरियल नंबरसाठी. ठीक आहे, आणि 2 आपले. ठीक आहे, टायटल आणि डिटेलसाठी. बाकीचे 2 3 आहेत ते काय करतो? रिमूव्ह करून टाकतो. इथे काय करतो? टायटल. दुसरं काय आपल्या डिटेल्स. TD ची पण मला गरज नाही. ठीक आहे, TD रिमूव्ह करून टाकतो. ठीक आहे, मला फक्त किती लागतील? 1 2 3 4 लागतील. एक रिमूव्ह केला. ठीक आहे, त्याच्यामध्ये बोल्ड टॅग देण्याची गरज नाही आपल्याला. मी पण तो ओपन झाला. ठीक, इथे जास्त बोल्ड टॅग देण्याची गरज नाही. ठीक आहे, हा पण बोल्ड काय करतो? रिमूव्ह करतो. जस्ट नॉर्मल ठेवतो आता. ठीक आहे, आपला आला पण आता टेबल पण आला. तर डेटा फिल करायचा, तो डेटा स्टोअर करायचा. सेव्ह स्लायडर नावाची जी URL बनवली होती, ठीक आहे, त्याला रजिस्टर करून घ्या URLs मध्ये. ठीक आहे, रजिस्टर करून घेतला. ठीक आहे, व्ह्यूज मध्ये आलो, फंक्शन बनवून घ्या त्याला. ठीक आहे, फंक्शन बनवला. ठीक आहे, आणि डेटा काय करा? सेव्ह करा. त्याला रिडायरेक्ट कोणत्या पेजवर करायचं? आपल्याला स्लायडरच्या. ठीक आहे, स्लायडरच्या पेजवर त्याला काय करतो? रिडायरेक्ट करून देतो. आपल्याला काय करायचं? मॉडेल्स क्रिएट करायचं आहे. ठीक आहे, आता मॉडेलशी आपण डेटा सेव्ह करू शकत नाही. चला मॉडेल क्रिएट करून घेतो. आता क्लास बनवला. इमेज तर मला लागत नाही. स्लायडर मॉडेल नावाचा. स्लायडर मॉडेल. ठीक आहे, त्याच्यात मला फक्त टायटल आणि डिटेल्स येतं, एवढे 2च नाही. ठीक आहे, त्याला कॅर फील्ड दिले. ठीक आहे, कॅर फील्ड मॅक्स लेंथ 100 200. बस इनफ इतके झाले. ह्याच्यापेक्षा जास्त नाही दिली तरी काय अडचण नाही. आपले जास्त डेटा फिल करणार नाही त्याच्यात. ठीक आहे,
ठीक आहे. मॉडेल पण आपला काय झाला, क्रिएट झाला आता. चला आता सेव्ह करून घेऊ त्याला. स्लायडर मॉडेल, ठीक आहे. एम कॅपिटल करतो मी, कॉपी केला, व्ह्यूज मध्ये आलो. तिथं पण आपलं मेन इमेज आहे तो मॉडेल आपला, त्याचं काय करतो मी, चेंज करतो. ठीक आहे. तर मला काही गरज नव्हती चेंज करायची. डेटा आपण काय करतो तिकडे सेंड करून देतो लगेच. डेटा नाव स्लायडर नावाचं एक व्हेरिएबल बनवलं. त्याच्यामध्ये मी काय केलं, डेटा घेऊन आलो कोणाकडून, स्लायडर मॉडेल, आणि त्याच्यामध्ये काय केला, स्टोअर केला. ठीक आहे. डेटा काय करून दिला, पास करून दिला. डेटा काय केला, पास करून दिला ऑब्जेक्ट. ठीक आहे. आपण ही मेथड पण यूज करू शकतो, आणि दुसरी एक मेथड आहे ओबीजे मध्ये कन्वर्ट करून, ती पण यूज करू शकतो. ठीक आहे. दोन्हीत पण काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. चला डेटा सेव्ह करून घेऊ आता. स्लायडर म्हणजे आपलं मेन टायटल आहे. ठीक आहे. त्याला पण काय करतो, रिमूव्ह करून टाकतो त्याला. मी जस्ट टायटल आणि डिटेल्स ठेवलं फक्त, जास्त काय ठेवलं नाही. ठीक आहे. आणि त्याला काय केलं, सेव्ह करून टाकलं आणि रिडायरेक्ट पण करून दिला. ठीक आहे. आता सगळा जो डेटा आपला सेव्ह झालेला आहे, ठीक आहे, फिल केला डेटा, सेव्ह झाला. ठीक आहे. तो डेटा मी काय करतो, टेबलमध्ये पण प्रिंट करून देतो. ठीक आहे. आपला टेबल कुठं स्टार्ट झालेला आहे, इथे स्टार्ट झालेला आहे, TR. ठीक आहे. इथं फॉर लूप टाका, फॉर आय इन डेटा कशात आलेला आहे, आपला स्लायडर मध्ये आलेला आहे, आणि तो डेटा फॉर लूप काय करा, एंड करून टाका, एंड फॉर. ठीक आहे. आता पहिला TD आपला, तो कशासाठी राहील, आपला काउंट करण्यासाठी, आपला डेटा किती इन्सर्ट झालेला आहे. फॉर लूप डॉट काउंटर, हा झाला काउंटर. दुसरा लाईन आपला बटन साठी. ठीक आहे. तो एमटी ठेवतो मी. ठीक आहे. आणि तिसरा आपला टायटल आहे, आय डॉट टायटल. आणि तिसरा काय आपला, जी लास्ट आहे, डिटेल साठी. आय डॉट डिटेल्स, डिटेल्स. आयल डिटेल्स आले, डिटेल्स पण आल्या. ठीक आहे. इथं यांचे जे नेम आहे ते पण चेंज करून देतो, सारे नो, सिरियल नंबर. ठीक आहे. आणि ॲक्शन. ठीक आहे. टायटल आणि डिटेल्स झाले माझे. आलो, रिफ्रेश केला. ठीक आहे. त्याने एरर दिला आता, मॉडेल बनवलं आपण, मेक मायग्रेशन आणि मायग्रेट केलेलं नाही, त्यामुळे तो काय करतो, मग एरर देतोय फॉर लूपला डायरेक्ट. तो म्हणतो तुमचा फॉर लूप आमच्यामध्ये चालणार नाही. ठीक आहे. इथं पण सर्च नो टेबल ॲडमिन ॲप स्लायडर मॉडेल सापडत नाही. ठीक आहे. स्लायडर मॉडेलचं आपलं येस. ठीक आहे. स्लायडर मॉडेल व्ह्यूज मध्ये आलो. व्ह्यूज मध्ये आपलं क्लिअर आहे सगळं. चला मेक मायग्रेशन आणि मायग्रेट करून घेऊ त्याला. ठीक आहे. py manage डॉट py मेक मायग्रेशन्स. मेक मायग्रेशन्स. ठीक आहे. एक नवीन मॉडेल क्रिएट केला. ठीक आहे. क्रिएट मॉडेल स्लायडर मॉडेल. ठीक आहे. झाला मॉडेल. तर मी काय केलं तर, ठीक आहे, ती पण सांगतो काय झालं. ठीक आहे. जी नेक्स्ट लाईन येते,
मी काय केलं, हा जो मॉडेल आहे तो काय केलता, कॉपी केलता. मग ह्याच्यात मेन इमेजचा पण एक हे राहिला ना, मॉडेल आलता नाही इथं, पण तो काय केला मी डिलीट केला. तो काय केला मी डिलीट केलता ना. मग त्याच्यामुळे त्याने काय केलं इथे अल्टर फील्ड, ठीक आहे, मेन इमेज मी तुम्ही काय चेंज केलं त्याला. आणि एक मॉडेल पण तुम्ही काय केला क्रिएट केला. चला मायग्रेट करून घेऊ त्याला. ग्रेट. काय एरर देतोय तो, ठीक आहे. ओके दिलंय तिने लास्टला. आणि रन सर्व्हर. रिफ्रेश. स्लायडर मध्ये आलो, इथं रिफ्रेश केलं, काही एरर नाहीत होता. एक टायटल फिल करू, जस्ट इथूनच घेऊन आलो मी. डेटा कॉपी केला आणि जस्ट आलो टायटल मध्ये पेस्ट केला, ठीक आहे. आणि डिटेल्स मध्ये आलो इथं तेवढा सगळ्या डिटेल्स काय काय त्याच्या कॉपी केल्या. टाईप केला आणि डेटा सेव्ह केला, ठीक आहे. काय टायटल TITLE, ठीक आहे. इथून काय आलेलं आहे आपलं व्ह्यूज मध्ये आलो, मॉडेल मध्ये काय TITLE, स्लायडर TITALE झालं, इथं AL झालं. आता इथून मला चेंज करून जमणार नाही, मॉडेल मध्ये चेंज करून जमणार नाही, कारण मॉडेल मी क्रिएट केलेलं आहे. आता ते सगळे इकडे चेंज करणार मला, ठीक आहे. ज्यावेळेस आपला डेटा इथं पण हे करतो, आता व्ह्यूज मध्ये आलो. व्ह्यूज मध्ये पण मला काय करावं लागतं, TITLE, ठीक आहे, इथं बरोबर आहे, ठीक आहे. यांच्यात काय करायचं, ठीक आहे. आलो बॅक आलो, परत रिफ्रेश केला, स्लायडरवर आलो, परत डेटा काय केला फिल केला, इथून जस्ट कॉपी केला सगळा डेटा आणि इथं पेस्ट केला. डिटेल्स होत्या म्हणून डिटेल्समध्ये पेस्ट केला, ठीक आहे. आणि टायटलमध्ये घेऊन आलो, टायटल आणि ॲडमिनमध्ये तो डेटा काय केला पेस्ट केला, डेटा सेव्ह, ठीक आहे. एक राहिलंच कुठतरी. ठीक आहे, परत डिटेल्सला, ठीक आहे. चेक करा, हॉटेलमध्ये परत या, ठीक आहे. ह्याला कॉपी केला, वर पण तसं झालं काय, ILS. वर पण सेम तर झालेलं आहे. ह्याला कॉपी केला, ठीक आहे. व्ह्यूज मध्ये आलो, आता हे सगळं कॉपी पेस्ट चालून देणार. सांगितलं ना मला आधी, सांगतो एक स्पेलिंग मिस्टेक झाली, मला सगळी ती स्पेलिंग मिस्टेक यूज करावं लागते. थोडं नाही राहते. सोपा खेळ नाही भाऊ. आता सेम तेच इथं पण यूज करावं लागणार मला. त्यात मी एका ठिकाणी सांगितलं. मी परत शेवट सांगितलं. चला बॅग घ्या, परत रिफ्रेश करा, स्लायडर आलं, डेटा परत आणा कॉपी करून, ठीक आहे. आता 3दा डेटा भरलाय बरं का, तर बघू शेवटपर्यंत कोणता येतो तिथं, ठीक आहे. आता आपल्याकडे लास्ट ऑप्शन आहे डिलीट करायचं. हा ठीक आहे, डेटा झाला सेव्ह झाला, ठीक आहे. पण डिटेल्स नाही आले आता, ठीक आहे. चला त्याचं पण आन्सर फाइंड करूत. आता काय झालंय, स्लायडरमध्ये आलो, ठीक आहे. ॲज इट इज याला कॉपी केलं आणि जर स्पेलिंग मिस्टेक झालेली असणार आहे, ते चेक करा, रिफ्रेश करा. नाही काय नाही चुकत,
AWS झाला परत. हा, ठीक आहे, आले डिटेल्स. ठीक आहे, डिटेल्स आले. डेटा सक्सेसफुली सेव्ह झाला. ठीक आहे, झाला. ठीक आहे, आता एडिट मध्ये तुम्ही करा आता. ठीक आहे, डिलीट करा. एडिट तुम्ही करा आणि डिलीट पण तुम्हीच करा. ठीक आहे, मॉडेलचं काम नाही आपल्याकडे आता. ठीक आहे, ह्याचं काम आहे. नाही ह्याचं ठीक आहे. हा, ठीक आहे, ह्याचं काम आहे आपल्याला. ठीक आहे, व्ह्यूजचं काम ठीक आहे. ठीक आहे, ही लाईन ॲज इट इज कॉपी केली. ठीक आहे, आता व्ह्यूजचं काम संपलं. ठीक आहे, आता मला व्ह्यूज कोणाचे लागते? युजर ॲपचे. ठीक आहे, आता डेटा त्या पेजवर न्यावं लागणार मला. ठीक आहे, इथं डेटा काय केला, पेस्ट केला. ठीक आहे, चला ऑब्जेक्ट तर बनवलेला आहे. मल्टिपल डेटा असा पास करून देतो. एरर दिला तिने, डायरेक्ट. जास्त नाही केला. ठीक आहे, आता केला. आता समजलं. पूर्ण कोड टाईप करा. आता ऑब्जेक्ट पण ऑलरेडी मी ऑब्जेक्ट मध्ये पास करून दिले त्याला. परत मला ऑब्जेक्ट पास करायची गरज का तिथं? नाही, एकदाच पास करून दिले. ठीक आहे, आणि डेटा गेला त्या पेजवर. कोणत्या पेजवर गेला आता? होमच्या, होम डॉट HTML. ठीक आहे, मग ती ओपन करा आता. ठीक आहे, युजरचं आहे, ॲडमिनचं नाही. युजरचं आहे, ॲडमिनचं वर राहिली दाखवून. ठीक आहे, ठीक आहे, आणि पहिली गोष्ट, ठीक आहे, ॲडमिन जे फोल्डर बनवला त्याच्यामध्ये होम फाईल नाही. तिने admin.html डायरेक्ट. ठीक आहे, दुसरी गोष्ट मग तिकडे ॲडमिन आणि इकडे होम. दुसरी गोष्ट. ठीक आहे, आता हा आपल्याला UL टॅग लागत नाही. मी तो काय करा, कमेंट करा, डिलीट मारून टाका त्याला. ठीक आहे, त्याचं काही काम नाही आपल्याकडे. ठीक आहे, काय होतं ते? ठीक आहे, सांगू काय होते? काय होते यार, सांगा ना. पेजवर जाऊन. हा. बघायचे का आता काय झालंय परत? अरे देव, गेलं ना त्याला. ठीक आहे, आठवायचा तो कोड तसाच. नाही कसं कन्फ्युजन व्हायला मग कर. ठीक आहे, तुम्हाला कन्फ्युजन व्हायला. ठीक आहे, आता आपल्या ठीक आहे, आता फॉर लूप पूर्ण स्टार्ट करायचा आहे. हा जो कोड 6 आहे, म्हणजे हा जो वरचा रो दिसतोय, ठीक आहे, ह्याच्या खाली फॉर लूप स्टार्ट करा. फॉर आय इन कशात आलेला आहे आपला डेटा? नाही, स्लायडर मध्ये आलेला आहे. ठीक आहे, स्लायडर. ठीक आहे, त्याचा फॉर लूप एंड कुठं करायचा आता? कोणता डिव पण? पहिल्या डिव्हिजन नंतर इथं डिव क्लास कुठंच नाही. अकाउंट नंबरच्या लाईनीच्या 50 आणि 51 मध्ये करा. सिम्पल आहे. हा डिव स्टार्ट कुठं झालाय चेक करायचा. ह्याच्यामध्ये कुणी आहे का डिव एखादा? नाही, मग ह्यो सापडलाय. मग टाकायचे खाली एंड तुमचं. बरोबर आहे. काय टाकायचं? एंड फॉर. ठीक आहे, फॉर लूपचा काय केला? एंड करून टाक. ठीक आहे, हा ठीक आहे. आता इथं ठीक आहे, डिटेल दिलेल्या थोड्याफार त्यांनी. ठीक आहे, आपल्याला इथं गरज नाही स्पॅन टॅगची त्याची. ठीक आहे, असंच धरायचं याला. ठीक आहे, तिथून याला डिलीट मारून टाकायचा. ठीक आहे, हा स्पॅन पण पुढचा काढून टाका. जस्ट नॉर्मल डिलीट. ठीक आहे, तर तिकडून डेटा कशामध्ये आलेला आहे आपला? स्लायडर. ठीक आहे, टायटल मध्ये आणि दुसरा डिटेल्स मध्ये. ठीक आहे, त्या दोघांना काय केलं? कॉपी करून घेतला. होम पेजवर आलो. इथं कोणी आपला टायटल आहे, टायटल दिला टाकून. ठीक आहे, आणि इथं काय केलं त्याला? डिटेल्स दिल्यात आपण. ठीक आहे, अरे इतक्या मोठ्या टाकल्यात काय यांनी? ठीक आहे, याला करा डिलीट आणि दुसरा काय करा? डिटेल्स देत आपण.
ठीक आहे. याचं तुम्हाला एक लिंक दिलेली आहे अँकर टॅगमध्ये. त्याचं काय काम आहे का आपल्याकडं? काहीच काम नाही. ठीक आहे. मग हा जो सेक्शन आहे तो पूर्ण काय करा, डिलीट मारून टाका. ठीक आहे. जे वाटेल ते काय करा, डिलीट करून टाका. आला आपला डेटा. मला काय माहिती काय झालं. ठीक आहे. थोडं ह्याला पण थोडंफार स्पेसिंग देतो बटन्सला. सापडा ते बटन्स कुठे येतात. ठीक आहे. इथं इथं. ठीक आहे. त्याला मार्जिन टॉप MT5. ठीक आहे. ॲज इट इज खालच्याला पण देऊन टाकतो मी. ठीक आहे. नाही तर तो नाराज होऊन जाईल. ठीक आहे. ठीक आहे. तो का घेईन आता, कमून नाही घातली. मला काय माहिती. नाही इमेज इमेजचं नाही. ते 2 बटन खाली घ्यायची. पण बटन खाली आहे ना पा. याचे 2 बटन खाली घ्यायचे पण ते येणार ना. जाऊ होत नाही. काय ना ते खाली. ठीक आहे. हे जर तुम्हाला जर लिंक द्यायची असल्या ना तर तुम्ही तुमच्या लिंक देऊ शकतात, काय अडचण नाही. द्यायच्या काय कुणाला सापडून द्यायची युट्यूबच्या, त्याच्या इंस्टाग्रामच्या, तुमच्या प्रोफाईल फोटो किंवा प्रोफाईल. ठीक आहे. क्लिक केलं त्याने पुढे ओपन झालं पाहिजे डायरेक्ट इंस्टाग्राम रील तुमचं चालू झालं अकाउंट. पाहिजे. ठीक आहे. हॅपी दिवाळी. ठीक आहे. बघा ट्राय करून आता इथपर्यंत करा. ठीक आहे. मग उद्या त्याला हा सेक्शन बघूत आपला. ठीक आहे. उद्या तुम्ही एवढं कंप्लीट करून घेऊन या, एडिट आणि डिलीट.